सो मी काल एक ब्लॉग टाकला होता की सुकन्याताईचं घाणा होता त्या दिवशी. तर आज आहे तिची हळद. तर मग आपण तिच्या हळदीला जाऊया. आज मी अजून काही रेडी वगैरे झालेली नाही आहे आणि अजून त्यांनी कसं सांगितलं नाही आहे. 4:30ची हळद आहे आणि अजून आता 3 वाजले असतील. तर मग बघू, मी आता रेडी होते. मी साडी नेसणार आहे आणि आता ऑलरेडी डेकोरेशन वगैरे सगळं झालेलं आहे हळदीचं. खूप छान दिसतंय. मी खाली गेले की त्याचा व्हिडिओ काढते आणि तुम्हाला दाखवते. बाय. सो मी आता मस्त तयार वगैरे होऊन खाली आलेली आहे लग्नासाठी आणि मी साडी नेसली आहे. तर तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, हे जे काही सगळं डेकोरेशन केलेलं आहे ना, ते सगळं काही सुकन्याताईच्या मम्मीने केलं. सुकन्याताई ना खूपच सुंदर दिसत होती आज. तर मला तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही पडणार. तुम्हाला पण माहिती असेल की प्रत्येक घरातलं लग्न जे असतं ते सगळ्यांचं वेगवेगळं असतं. तर आता सुकन्याताईच्या घरी काय केलेलं त्यांनी की चौक मांडलेला आणि त्या चौक मांडलेलं जिथे आहे त्याच्यावरती चौरंग ठेवलेला आणि तोपर्यंत इथे सागर दादाचा फोटोशूट चालला. तर आता तुम्हाला वाटेल कोण सागर दादा, ह्याच्या पहिले तर ब्लॉग मध्ये आला नाही. सो मी तुमचं कन्फ्युजन दूर करते. हा तोच सागर दादा आहे ज्याच्यासोबत सुकन्याताईचं लग्न होणार आहे आणि यांचं पण इथे फोटोशूट चाललं. यांचं इथे फोटोशूट चाललेलं, रोहिणी काकींचा नंतर सेपरेट ब्लॉग चाललेला. तोपर्यंत मी पाहते की जी सुकन्याताई आहे, तिची जी मावशी आहे, ती पूजाचं थाट घेऊन त्यांची आतुरतेने वाट पाहते आणि तेवढ्यात सुकन्याताई आणि सागर दादाची एंट्री होते. आता एंट्री तर तुम्ही बघू शकतात कसली जबरदस्त झाली, म्हणजे जसं हळद पाहिजे तशी ह्यांची हळद चालली. आता इथे तुम्ही बघू शकतात की त्यांची जी मावशी, तिचं ऑलरेडी औक्षण करून झालेलं आहे. तर इथे सुकन्याताई सागर दादाचं औक्षण करत आहे. आता तुम्ही तो कोट तर ऐकलाच असेल, कॅमेरामॅन नेव्हर डाईज. सो एवढ्या सिरियस याच्यामध्ये सुद्धा एवढा उशीर झालेला आहे, रात्रीचे 10 वाजले तरी पण ह्यांचं शूटिंग काय थांबत. आता मी एकदम जेन्युअनली सांगू तर इथे ना ह्यांचं शूट बघून मला खूप जास्त बोर झालेलं आणि माझी फोनची चार्जिंग सुद्धा उतरत होती. मला खरंच वाटलं होतं की काय ह्यांचं आज काय शूट काय संपणार नाही, हे रात्रभर असंच चालणार आहे. बट फायनली ते संपलं. आणि आता जसं तुम्हाला माहिती असेल, रोहिणी काकींचं नाव आलेलं आहे. तर आता रोहिणी काकी चालल्या हळद लावायला. मी तुम्हाला आधी पण बोलले की प्रत्येक घरातलं लग्न वेगळं असतं. तर सुकन्याताई आणि सागर दादाच्या घरी असं लग्न असतं की पहिले ते डोक्याला सोनं लावणार आणि त्याच्यानंतर मग 5 जण येऊन त्यांना हळद लावणार आणि मगच त्यांना मुंडळं लावणार आहे. तर तुम्ही जर आधीचा ब्लॉग पाहिला असेल खाण्याचा वगैरे, तर तुम्हाला माहिती असेल की रोहिणी काकींचं नाव आलेलं होतं आणि त्या कार्यक्रमाला मी नव्हती गेली. माझं कॉलेजची अटेंडन्स मॅन्डेटरी होती म्हणून. आता तो जो प्रोग्राम होता तो सगळ्यात जास्त मेन होता. त्याला सांडगे फोडायचा प्रोग्राम सुद्धा असं आपण म्हणू शकतो, पण त्याला मी काय गेले नाही. म्हणून मला फक्त आईने सांगितलेलं की रोहिणी काकीचं नाव आलं. आणि तुम्ही जर माझा गाण्याचा व्लॉग जर नसेल पाहिला तर तो आता लगेच जाऊन पहा. त्याच्यामध्ये सुद्धा मी खूप छान मजा वगैरे केलेली आहे आणि खूप भारी व्लॉग आहे तो पण पाहायला विसरू नका. तर आता इथे रोहिणी काकींचा जो मान होता ते घ्यायला तर गेलेले, तर मी त्यांचा व्हिडिओ काढवते. तुम्ही बघू शकतात की ना सगळेजण त्यांना एकदम छान प्रेमाने सांगतात की आधी इथे हळद लाव, आधी तिथे हळद लाव, पहिले औक्षण करून घे. तर ते फोटोग्राफरचे इन्स्ट्रक्शन्स ऐकता एवढे चुकल्या की ते डोक्यावरून खाली हळद लावायला निघालेल्या. मग त्यांना एका काकांनी सांगितलं की खालून वरती हळद लाव बाळा. आता तुम्ही इथे पण बघा, जो फोटोग्राफर जो आहे तो ना काकूंना 2-2, 3-3 वेळा सांगते की इथे हात लाव, तिथे हात लाव, असं कर तसं कर. म्हणजे अक्षरशः रोहिणी काकींनी तिला 5च्या जागी 8 ते 9 वेळा हळद लावली आहे. मी तुम्हाला एकदम स्टार्टिंगला सांगितलं की सुकन्याताईची जी मम्मी आहे ना, हे सगळं काही डेकोरेशनची जी आयडिया वगैरे आहे ती त्यांनीच केलेली आहे. आता तुम्हाला असं वाटेल की त्याचा आता इथे काय संबंध आहे, तर संबंध आहे. तुम्ही जर सुकन्याताईच्या अंगावरची जी फुलांची शाल आहे, जर तुम्ही ती नीट पाहिली तर ती सुद्धा शाल आहे ना, ती तिच्या मम्मीने बनवलेली आहे. आणि तुम्हाला ऐकून खोटं वाटेल की त्यांची जी लग्नाची तयारी ती 6 महिने पहिल्यापासूनच चालू झाली होती. एवढ्या हळदीमध्ये आता गेलेली आहे आमची लाईट. सो प्रोग्राम स्टॉप केलेला आहे आणि आता मी जेवायला भूक लागली होतं. बघू आता काय करतो. सकाळपासून लाईट नव्हती ऑलरेडी, आता लाईट आलेली परत गेली. आता तुम्हाला मी पहिले पण बोललेले की ऑलरेडी लाईट गेलेली होती आणि त्याच दिवशी कशी काय लाईट जाऊ शकते ज्या दिवशी एवढा मोठा प्रोग्राम असेल. आणि तुम्हाला ऐकून थोडं विशेष वाटेल, अशी तशी लाईट नव्हती गेली. पूर्ण 2 ते 3 तासासाठी लाईट गेलेली आणि 2 ते 3 तास सगळं काही काम जे होतं ते अंधारात चालू होतं आणि फायनली लाईट आली आणि इथे मी नाचायचं थांबणार नाही असं बोलून नाचायला लागली. आता तुम्हाला असं वाटेल की आर्या तू कधी तुझा ड्रेस चेंज केला, तर जेव्हा लाईट गेलेली ना त्यानंतरच मी घरी जाऊन ड्रेस वगैरे चेंज करून आली. ड्रेस इन द सेन्स साडी चेंज
चेंज करून आली, कारण मला अंधारामध्ये साडी वगैरे झेपणार नाही, मला माहिती आहे. ते ॲक्च्युली धडपडण्यापेक्षा तरी खूप बेटर आहे घरी जाऊन ड्रेस चेंज केलेला. अच्छा, सो आय एम रिअली सॉरी गाईज. मी इथे माझा जो माईक आहे ना तो मी याच्यासाठी चालू ठेवते आणि कंटिन्युअसली याच्यासाठी बडबड करते, कारण जर मी हे चालू केलं गाणी तर ह्याच्यामुळे कॉपीराईट येऊ शकतं. आय डोंट नो मी काय यॅपिंग करते इथे या टायमिंगला, बट मी एकदम जेन्युअनली सांगते की जेव्हा मी व्हिडिओमध्ये जेव्हा असं सगळं काय सांगते तर मला खूप भारी वाटतं की हां, माझं कोणतरी ऐकणारं आहे या जगामध्ये. आता तुम्ही इथे पाहू शकतात की सुकन्याताई आणि सागरदादा किती हॅप्पी आहे डान्स करताना, आणि सुकन्याताई आणि सागरदादाला उचललेलं सुद्धा होतं. आणि इथे खूप सॉरी, कारण हे जे गाणं वगैरे होतं एकदम खूप भारी वाटत होतं ऐकायला. आय एम सॉरी यूट्यूब जी, बट तुम्ही हे यूट्यूबला दोष द्या की त्यांनी हा कॉपीराईटचा ऑप्शन काढलेला आहे. तर अशा प्रकारे आजची हळद इथे समाप्त होते. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला, आणि त्याच्यानंतर उद्या येणार आहे फायनली द मोस्ट अवेटेड व्हिडिओ, तो म्हणजे लग्नाचा. तर तो पाहायला विसरू नका. अँड थँक्स फॉर वॉचिंग. बाय.